यानंतर आपण थेट जाऊयात केदारनाथला, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत आणि ते थोड्याच वेळात केदारनाथाचं दर्शन घेणार आहेत। केदारनाथाचं दर्शन घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत आणि आज त्यांनी केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर सर्वसामान्य भाविकांसाठी केदारनाथाचं दर्शन हे खुलं होणार आहे। उत्तराखंडमधलं केदारनाथाचं मंदिर हे जगप्रसिद्ध आहे। रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं हे केदारनाथाचं मंदिर महाप्रलयानंतर पुन्हा एकदा नव्यानं उभं राहतंय। त्या परिसरात जे नुकसान झालं होतं त्या नुकसानातून हे मंदिर आणि मंदिरातला जो परिसर आहे त्या सगळ्या परिसरामध्ये जी विकास कामं केली गेली त्या विकास कामांचं देखील आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये बर्फानं छादित झालेल्या ज्या पर्वत रांगा आहेत त्या पर्वत रांगांच्या मध्ये हे केदारनाथाचं मंदिर आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। भारती, पंतप्रधान मोदी तिथे पोहोचलेत। मोदी डेहराडूनहून हेलिकॉप्टरने थोडाच वेळापूर्वी केदारनाथला पोहोचले। आता केदारनाथाचं ते दर्शन घेणार आहेत, पूजा करणार आहेत, रुद्राभिषेक करणार आहे। आज पहिल्यांदाच या वर्षीच्या साठी केदारनाथाची दारं उघडली गेली आहे आणि पंतप्रधान मोदी हे पहिले भाविक असणारे या वर्षीचं पहिलं दर्शन घेणारे आणि त्यानंतर केदारनाथ मधले जे सगळे कामं झालेली आहेत महाप्रलयानंतर जे केदारनाथ उद्ध्वस्त झालं होतं त्या सगळ्या कामांची ते पाहणी करणार आहेत। एक प्रकारे मंदिर शाबूत राहिलं होतं, मात्र मंदिराच्या आसपासचा सगळा भाग उद्ध्वस्त झालेला होता, रस्ते उरलेले नव्हते। गेली 3 वर्ष प्रलयानंतरच्या वर्षातही केदारनाथाची यात्रा तर सुरू होती, मात्र जी कामं झालेली आहे वेगवेगळी रस्त्यांची कामं म्हणा किंवा तिथला आसपासचा जो भाविकांसाठीचा परिसर आहे तो तयार करण्यात आलेला आहे, या सगळ्या कामांची सुद्धा पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात म्हणजे पूजा झाल्यानंतर पाहणी करणार आहेत। नक्कीच, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात तिथलं दर्शन घेतील। केदारनाथाच्या मंदिराची अत्यंत महत्त्वाची अशी वैशिष्ट्ये आहेत। खरं तर इथली सगळी भौगोलिक परिस्थिती आणि त्याचं जे त्याच्याबद्दलची जी श्रद्धा आहे त्याचं मोठं स्थान भाविकांच्या मनात आहे। उत्तराखंड राज्यातल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं केदारनाथाचं हे मंदिर लाखो कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे। हिमालय पर्वताच्या अगदी डोंगर रांगांमध्ये केदारनाथाचं हे मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे मंदिर, त्याचबरोबर 4 धामांपैकी एक हे ज्योतिर्लिंग म्हणून देखील केदारनाथाची ओळख आहे। खरं तर तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान या ठिकाणी ही सगळी पूजा अर्चा असेल किंवा तिथं भाविक जे जात असतात ते याच काळात जात असतात। मयूर परीख आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। मयूर, तुम्ही थेट केदारनाथ मध्ये आहात, आता केदारनाथ कसं सजलंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी 15-20 मिनिटं अगोदर VIP हेलिपॅड इथे त्यांनी लँड केला आणि त्यानंतर त्यांनी अगोदर मंदिरच्या पाठीमागच्या बाजूला जे काही कामे करण्यात आलेली आहेत सगळे काम त्यांनी पाणी त्यानंतर ते चालत मंदिरपर्यंत आले आणि गुरुद्वार जो होता तो पूर्वी आजपासून त्या मंदिरच्या आत गेलेले आहेत। सध्या पूजा अर्चना करत आहेत। ते मंदिरच्या आतमध्ये आहे आणि मंदिरचे जे प्रमुख रावल आहे ते प्रमुख रावल त्यांची जे आहे ते करणार आहे। त्यानंतर पंतप्रधान येथील संभावना व्यक्त करण्यात येत आहे की पंतप्रधान बाहेर येऊन कदाचित इथले लोकांना किंवा इथले काही डेव्हलपमेंटचे वर्क झालेले आहेत त्याचा आढावा सुद्धा घेणार। हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेलं हे जे केदारनाथाचं मंदिर आहे त्याचा जो जीर्णोद्धार आहे तो पांडवांच्या कुळातल्या लोकांनी केला, त्यानंतर आद्य शंकराचार्यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं अशी माहिती देखील या केदारनाथाची आहे। हिमालय पर्वतांमध्ये बर्फाने वेढलेल्या डोंगर रांगांमध्ये केदारनाथाचं हे मंदिर आहे।
जेव्हा महाप्रलयाला, त्या महाप्रलयामध्ये मोठं नुकसान त्या सगळ्या परिसराचं झालं होतं, पण मंदिर जे आहे तशाच पद्धतीनं उभं होतं. या परिसरात जी विकास कामं गेल्या 3 वर्षात झाली आहेत, त्या सगळ्या विकास कामांचं देखील उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. खरं तर लाखो कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे केदारनाथाचं मंदिर आहे.